टाटा ग्रुपमध्ये सर्व काही सुरळीत चाललंय असं वाटत होतं, पण आता पडद्यामागे मोठा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. भारताच्या सर्वात मोठ्या उद्योग समूहाच्या शिखरावर आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यामधली मेन स्टोरी अशी आहे, टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांची तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा नियुक्ती होणार का? हा निर्णय आता अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी स्पष्ट केलं आहे, की अजून अनेक महत्त्वाचे मुद्दे अनुत्तरित आहेत आणि घाईघाईत निर्णय घेणं अजिबात योग्य ठरणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार नोएल टाटा यांनी टाटा ग्रुपच्या पुढील 5 वर्षाच्या रोड मॅपबद्दल अधिक स्पष्टता मागितली आहे. याशिवाय एअर इंडियाचा वाढता तोटा, बिग स्फोटाची कामगिरी, टाटा डिजिटल आणि गव्हर्नन्सशी संबंधित प्रश्न, तसंच शापूरजी आणि पालोनजी ग्रुपच्या हिस्सेदारीबाबतचा मुद्दा, हे सर्व आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विशेष म्हणजे टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील तब्बल 66% हिस्सा आहे, म्हणूनच त्यांच्या भूमिकेला मोठं महत्त्व आहे. आता 12 जूनला होणाऱ्या पुढील बोर्ड बैठकीमध्ये संपूर्ण उद्योग विश्वाचं लक्ष लागलं आहे. चंद्रशेखरन यांना पुन्हा संधी मिळणार, की टाटा ग्रुपमध्ये नेतृत्वाच्या नवीन समीकरणाची सुरुवात होणार? याचं उत्तर पुढील काही दिवसात आपल्या सगळ्यांना मिळू शकतं आणि कदाचित या बातमीमुळे उद्या स्टॉक मार्केटमध्ये टाटा ग्रुपचे जे काही शेअर्स आहेत त्यांच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळू शकते. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.